नमस्कार, मी वैद्य प्रिया प्रशांत दौंडकर, कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेद हॉस्पिटल अँड प्रियावेदा इन्फर्टिलिटी सेंटर्स. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण पाहतो की बऱ्याच वेळेला उशिरा लग्न होतात आणि लग्न उशिरा झाल्यामुळे गर्भधारणा जी आहे ती पोस्टपोन केली जाते. तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे जेव्हा ओपीडीमध्ये कपल्स येतात तर तेव्हा त्यांचा असा विचार असतो की आमचं आता लग्न झालं आहे आणि आम्ही पुढच्या काही महिन्यांमध्ये प्लॅनिंग करतो आहे. तर प्लॅनिंग स्टेजमध्ये आपल्याला काय करता येईल की आपली गर्भधारणा ही लवकर होईल आणि जो गर्भ राहील तो सुदृढ असेल. तर आमच्या श्री आयुर्वेद हॉस्पिटल आणि प्रियावेदा इन्फर्टिलिटी सेंटर्समध्ये आम्ही जेव्हा एक्सप्लेन करत असतो किंवा जेव्हा त्यांना कन्सल्ट करत असतो तेव्हा आम्ही त्यांना बीजसंस्कार करून घ्या असं सांगतो. तर ह्याच्यामागे कारण असं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे काय, तर जेव्हा बीज शुद्ध असेल तर त्या बीजापासून उत्पन्न होणारी जी फळं आहेत ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची असतील. साधी गोष्ट आहे की गर्भ जेव्हा आपण प्लॅन करतोय तेव्हा गर्भधारणेसाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. ह्या वेळेला जेव्हा स्त्री बीज अतिशय उत्तम क्वालिटीचं असेल आणि पुरुष बीज सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्यामधून जो गर्भ राहणार आहे तो सुद्धा चांगला असेल. आता तुम्ही म्हणाल आमच्या बीजाची क्वालिटी तर खूप चांगली आहे किंवा आम्ही कुठल्याच प्रकारचे आजारी नाही आहोत, कुठलाच आजार आम्हाला नाही आहे, तरीसुद्धा आम्ही बीजसंस्कार केले पाहिजेत का? तर हो, केले पाहिजेत. कारण प्रत्येक आजार हा आपल्याला लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा होतो असं नाही आहे. तर त्या आजाराची संप्राप्ती जी म्हणतो किंवा आजाराची सुरुवात जी आहे ती खूप पूर्वी झालेली असते. म्हणजे आज माझी ब्लड शुगर वाढली आहे म्हणजे हा डायबिटीज मला काल नव्हता आणि आज झालं असं नाही आहे. तर ह्याची सुरुवात काही वर्षांपूर्वीपासून झालेली असते. म्हणजे हे दोष कुठेतरी तुमच्या शरीरात मुरलेले असतात आणि त्यानंतर तो आजार तुम्हाला लक्षणांस्वरूपात दिसतो. जेव्हा हे दोष जे आहेत ते शरीरामध्ये वाढलेले असतात, बिघडलेले असतात, तर हे तुमच्या बीजामध्ये सुद्धा त्याच प्रमाणात तसेच असतात. आणि हेच जर बीज जेव्हा आपण गर्भधारणेसाठी प्लॅनिंग करतो तर आपण एका प्रकारे आपले जे वाढलेले दोष आहेत, आपले जे बिघडलेले दोष आहेत ते आपल्या अपत्यांमध्ये ट्रान्सफर करत असतो. तर त्यासाठी बीजशुद्धी करून घेणं अतिशय चांगली गोष्ट आहे. तर बीजशुद्धी करायची म्हणजे काय करायचं, तर साधारण तुम्ही जेव्हा गर्भधारणा प्लॅन करता तर त्याच्या आधी साधारण 3 महिने तुम्ही जर हॉस्पिटलला भेट दिली, आयुर्वेद हॉस्पिटलला किंवा आयुर्वेद वैद्यांना भेट दिली तर ते तुमची शरीरशुद्धी करून घेतात. शरीरशुद्धी म्हणजे काय, तर शरीरशुद्धी म्हणजे डिटॉक्स ट्रीटमेंट आपण बोलीभाषेत बोलू शकतो किंवा पंचकर्म ट्रीटमेंट जी आयुर्वेदात सांगितलेली आहे. ह्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये 5 प्रकारची पंचकर्म आहेत जी वेगवेगळ्या दोषांसाठी, वेगवेगळ्या तुमच्या प्रकृतीसाठी किंवा वेगवेगळ्या कंडिशनसाठी आपल्याला इथे वापरता येतात. ह्याच्यामध्ये वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. तर साधारण ढोबळमानाने सांगायचं झालं जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर पहिल्यांदा आम्ही जे पंचकर्म करतो ते असतं विरेचन आणि वमन. ह्याच्यामध्ये कफ आणि पित्त दोष तुमच्या शरीरातले काढून टाकले जातात आणि बाकीचे जे दोष आहेत ते तुमचे समस्थितीत आणण्यासाठी मदत मिळते. त्याच्यानंतर होते ती मेन ट्रीटमेंट म्हणजे बस्ती. बस्ती हे वात जो वाढलेला आहे तो वात कमी केला जातो. त्याचबरोबर गर्भधारणेसाठी सुद्धा बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो की शरीरातला वात कमी झाल्यामुळे गर्भधारणाही लवकर राहते आणि राहिलेली जो गर्भ आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने कॅरी केला जातो. त्याच्यानंतर जे येतं ते रक्तमोक्षण आणि नस्य. तर हे सुद्धा आपण दोष बघून किंवा प्रकृती बघून त्या ट्रीटमेंट आपण दोन्ही सुद्धा करत असतो. हे पंचकर्म झालं, पण त्याच्याबरोबर काही उपकर्म केली जातात ज्याच्यामध्ये आपण शिरोधारेसारखी ट्रीटमेंट आहे. शिरोधारा का, तर शरीराचा आणि मनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. ज्यावेळेला आपण गर्भधारणा प्लॅन करतो त्यावेळेला तुमचं मानसिक स्थिती सुद्धा चांगली असणं तेवढीच गरजेची आहे. अनएक्सप्लेन्ड आपण इन्फर्टिलिटी बघतो की त्यांचे सगळे रिपोर्ट चांगले आहेत आणि तरीही गर्भधारणा होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला मनाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला शिरोधाऱ्यासारख्या उपक्रमाचा खूप चांगले बेनिफिट मिळतात. तर ह्याचबरोबर काही मेडिसिनल ट्रीटमेंट सुद्धा आपण त्यांना देत असतो. काही दिनचर्या सांगितली जाते, काही ऋतुचर्या सांगितली जाते. त्या गोष्टीचा उत्तम पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला तर गर्भधारणा ही लवकर राहते, राहिलेला गर्भ हा अतिशय उत्तम पद्धतीने वाढतो आणि तुमची जी शारीरिक स्थिती आहे ती सुद्धा उत्तम राहते. नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण अपेक्षित करू शकतो. तर बीजसंस्कार म्हणजे कुठल्याही कपलने तुम्ही गर्भधारणा करायच्या आधी निश्चित तुम्ही बीजसंस्कार करून घेणं हे तेवढेच गरजेचं आहे. धन्यवाद.